कुठलीही ॲलर्जी असेल, ती शिंका, सर्दी, खोकला, वारंवार घशामध्ये इन्फेक्शन, सायनस म्हणा, कानाचे प्रॉब्लेम्स, दमा, कातडीची ॲलर्जी, पोटाचे प्रॉब्लेम याच्यामध्ये लोकं काय समजतात, की आपण प्रतिकारशक्ती वाढवून ह्याला बरं करू, मग व्यायाम करून किंवा खाण्यापिण्यात बदल करून. असं नाही होत. हां, एवढंच आहे की काही जणांना जे हिस्टॅमिन रिच फूड असतील, कधी-कधी बनाना म्हणा, दूध असेल, त्याच्याने तात्पुरतं ते ट्रिगर होत असतं. ते तात्पुरतं टाळलं की त्यांना बरं वाटतं. पण आतून जी काही ॲलर्जी असते ती वेगळी असते आणि ज्यांना ॲलर्जी आहे त्यांना हे फक्त ट्रिगर करत असतात. त्यामुळं हे हायपर सेन्सिटिव्हिटी आजार आहे. म्हणजे जास्त संवेदनशील झालेली असते बॉडी, मग कुठलाही पार्ट असेल तो. तर त्याला नॉर्मल संवेदनशीलतेला, नॉर्मल सेन्सिटिव्हिटीला आणली पाहिजे. तर त्यासाठी प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तरच कायमचा फायदा होतो. नाहीतर बऱ्याच जणांना आतल्यात नवीन ॲलर्जन्स वाढत जाऊन म्हणूनच पुढे चलून मग जास्त प्रमाणामध्ये सिव्हिअर ॲलर्जीचे त्रास होतात. दमा जास्त होतो किंवा काळा दमा, क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसिजेस म्हणतात. तर याचं प्रमाण आता 2 नंबरचा मृत्यू करणारा आजार भारतामध्ये आहे. त्याचं कारणच हे आहे की जे मॉडर्न सायन्सचा प्रॉपर उपयोग करून प्रॉपर याच्या ॲलर्जनच्या टेस्ट असतात आणि त्याच्यावरती व्यवस्थितपणे सल्ला देऊन त्याच्या काही स्पेसिफिक प्रिकॉशन्स घेऊन कायमचा फायदा होऊ शकतो.